इथं बसलेल्या तरुण मित्रांना, मायबापांना माझी फार तळमळीची विनंती आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आपल्या मुखात घेतो, ज्या राजाच्या नावाने आपण घोषणा देतो, त्या मुखानं आपण तांबाखू खाल्ली पाहिजे का? तरुण मंडळ खाल्ली पाहिजे का? त्या मुखाने आपण बिड्या वडलं पाहिजे बाबा? त्या मुखानं आपण दारू पिली पाहिजे का? महिला मंडळ, त्या मुखानं आपण मिस्त्री लावावी, तव्या बाजून लावली पाहिजे का? काय विचार आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पेरतोय. तरुणांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? टाकू नका स्वतःचा चुकीच्या गोष्टीमध्ये पाय. आणि जर तुम्हाला जीवनामध्ये करता आलं चांगलं काय, तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबराय, तुकोबराय, छत्रपती शिवराय. चांगल्या गोष्टी करता आले पाहिजे महाराज. दिदी, मी एका व्याख्यानासाठी संभाजीनगरला आलो होतो. दादा, एक व्याख्यानासाठी मी संभाजीनगरला आलो. एक तरुण मित्र माझ्याकडे आला महाराज, आणि मला म्हणाला, महाराज मला 2 शब्दात सांगा, दारू किती बाद असते. मला वाटलं बरं झालं सुधारलं. म्हणलं बाबा 2 ग्लास घेऊन ये. आता 2 ग्लास घेऊन ये म्हणले ते खुश झालं. त्याला वाटलं महाराजांना बसायचे काय. म्हणलं बाबा आम्ही वारकरी संप्रदायाचे माणसं व्यसन करत नाही. 2 ग्लास घेऊन ये म्हणले, 2 ग्लास घेऊन आलं. त्याला सांगितलं एका ग्लासमध्ये दारू होत आणि दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी होत. आता एका ग्लासमध्ये महाराज त्याने दारू ओतली, दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी ओतलं. त्याला सांगितलं ज्या ग्लासमध्ये दारू ओतली त्यात 4-5 किड्या मुंग्या टाक, आणि ज्या ग्लासमध्ये पाणी ओतलं त्यात 4-5 किड्या मुंग्या टाक. बघा, दोन्ही 4-5 किड्या मुंग्या टाकल्या. आता नीट आहे का? ज्या ग्लासमध्ये दारू ओतली होती त्यातल्या किड्या मुंग्या लगेच मेल्या, आणि ज्या ग्लासमध्ये पाणी ओतलं होतं त्यातल्या किड्या मुंग्या तशाच जिवंत होत्या. मी त्याला म्हणलो, बघ बाबा दारू किती बाद असते. तो म्हणला, महाराज मला समजलं. मला वाटलं बरं झालं सुधारलं. म्हणलं बाबा तुला काय समजलं? तो म्हणला, दारू पिणं हे किड्या मुंग्यांचं काम नाही, त्याला मर्दाचंच काळीत लागतं. आता काय डोक्यात आणून घ्यायचं? आम्ही सांगू दमलो, तुम्ही ऐकू दमला. विठ्ठल विठ्ठल. आणि आईबापांनी ध्यानात घेतलं पाहिजे. बघा, दिवसभर पोराला सांगतात दारू पिऊ नये, व्यसन करू नये, आणि संध्याकाळच्या वेळेस बापच पोराला सांगतो जा जरा चुलीवरून बिडी पिटून आण. म्हणजे बापाला तरी पोराला सांगायचा अधिकार आहे का? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आपल्या मुखात घेतो, ज्या राजाच्या नावानं आपण घोषणा देतो, त्या आपल्या राजाला सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन नव्हतं. बघा, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची लाल महालामध्ये बोटं उडवली, त्यावेळेस त्या शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाकडे पळत आली, काय म्हणती बघा, ओ काफिर शिवा, हमारे बेटी को उठा के लेके गए हैं. वो काफिर शिवा हमारे बेटी को उठा के लेके गए हैं. बघा, त्यावेळेस तो शाहिस्ते खान त्याच्या बहिणीला म्हणतो, चुप बैठ पगली, ओ शिवा किसी की गर्दन मार सकता है, किसी की उंगलियां छाट सकता है, लेकिन किसी औरत पर हाथ नहीं डाल सकता, किसी औरत पर हाथ नहीं डाल. बघा, शत्रूला देखील आपल्या राजावर विश्वास होता की हा परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणारा राजा नाही. कल्याणच्या सुभेदाराची सून मावळे मिळून छत्रपती शिवाजी महाराजांकडे घेऊन येतात. महाराज एवढी दिसायला सुंदर होती, तिचं वर्णन केलेलं आहे. तिने जर पान खाल्लं ना तर ती घशामधून पान दिसायची, एवढी दिसायला सुंदर होती. मावळ्यांना ज्यावेळेस वाटलं ही छत्रपती शिवाजी महाराजांपाशी असावी, ज्या वेळेस तिला छत्रपती शिवाजी महाराजांपाशी आणलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला चोळी वागडी करून आई म्हणून परत पाठवलं. शत्रूच्या स्त्रीकडे आई म्हणून पाहणारा जगात एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. ज्याने बाई मधली ताई ओळखली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याने बाई मधली मैत्रीण ओळखली तो राधेचा श्याम झाला. ज्याने बाई मधली पत्नी ओळखली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याने बाई मधली आई ओळखली तो जिजाऊंचा शिवबा झाला. जिजाऊंचा शिवबा झाला. विठ्ठल आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास करणं फार काळाची गरज आहे महाराज. कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये
माळी असू द्यात, साळी असू द्यात, कुणबी असू द्यात, धनगर असू द्यात, मराठा असू द्यात, महार असू द्यात, मांग असू द्यात, कुणी असू द्यात, ज्याचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला त्या प्रत्येक हिंदूच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलाच पाहिजे. लावला पाहिजे की नाही लावला पाहिजे? मग टाळ्या वाजवून झाला. कारण छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले नसते ना, ना माळी, ना साळी, ना कुंभार, ना धनगर, ना मराठा, ना महार, ना मांग, ना ओबीसी, ना कुणबी, कुणीच आपल्याला बघायला दिसलं नसतं. एवढा ग्रेट होता आपला राजा. फार सुंदर कथा आहे. नीट आहे का? एका विचाराची माता आणि एका विचाराचे पुत्र कोणाला म्हणतात? नीट आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांवर एक संकट पडलं होतं, सिद्धी जोहर नावाचं. आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे. त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक पन्हाळा नावाचा गड आहे. त्या पन्हाळा गडाला 42,000 सैन्याने वेढा दिला होता आणि गडावर फक्त 1200च मावळे होते. सुटणे अशक्य होतं. मैल के आऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा असा विडा त्याने उचललेला होता. नीट आहे का? फार कठीण होतं सुटणं. एका बाजूला 42,000 आणि दुसऱ्या बाजूला 1200. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्याने प्लॅन केला, गडावरून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसणार आणि दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा पोरगा बसवायचा. पाठवा पत्र सिद्धीला. नीट आहे का? अहो, सिद्धीला पत्र पाठवण्यात आलं. पुसाटीच्या बुर्जाकडून पळण्याचा प्लॅन ठरला. आता महाराजांपुढे प्रश्न एवढाच होता की महाराजांसारखा दिसणारा पोरगा शोधायचा. आणि असा गडावर एकच पोरगा होता ज्याची उंची महाराजांनी एवढी होती, ज्याची दाढी महाराजांसारखी होती, दिसायला जो हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखा होता. त्याचं नाव होतं शिवा काशीद. नावी समाजाचा पोरगा होता. 2च वर्ष झालं बरं का त्याच्या लग्नाला. नीट आहे का? महाराजांना वाटलं ह्याच्या आईला काय सांगू, उद्या याचं काय बरं वाईट झालं त्याच्या बायकोला काय सांगू. महाराज त्याला काहीच बोलले नाही. 2 तासांनी ती पोरगा पुढं आलं आणि महाराजांना म्हणतोय, राज मुद्रा घ्या. राज म्हणाला, अरे कशासाठी मुद्रा? तो म्हणाला, तुमच्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी. धडाधड शिरं पडतील ते मुकुट माझ्या डोक्यावरती घाला. तुमच्या कमरेला असणारी भवानी तलवार माझ्या कमरेला लावण्याचं सौभाग्य द्या. तुमचं छत्रपती शिवाजी महाराज नाव सुद्धा मला द्या. राज म्हणाला, अरे वेड्या, तलवार मिळेल, मुकुट मिळेल, माझा शेला देखील मिळेल, पण हे सर्व तुला जिथं घालून जायचंय ना, तिथून परत कधीच यायचं नाही रे शिवा, तिथून परत कधीच यायचं नाही. तो म्हणला, राजा त्याच्यासाठीच मागतोय. असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरेल, पण तुमची कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरेल. छत्रपती शिवाजी महाराज. काय प्रेम असलो या पोरांचं बघा. नीट आहे का? एक न्हावी समाजाचं रक्त मराठा समाजासाठी जीव द्यायला निघालंय, हा इतिहास आपल्या पोरांना शिकवा. एक बाजीप्रभू महाराजांसाठी जीव द्यायला निघाला, हा इतिहास आपल्या पोरांना शिकवा. एक शिवा काशीद महाराजांसाठी जीव द्यायला निघाला, हा इतिहास आपल्या पोरांना शिकवा. हिंदू मुसलमानाची दंगल शिकू नका, कुणाची डोकी फोडायला शिकू नका. बघा, महाराजांसाठी जीव देणारी एका जातीची नव्हती. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार मावळ्यांच्या रक्ताने हे स्वराज्य निर्माण झाले. कष्ट केले माझ्या राजाने, जाती तवातून तारे. कष्ट केले माझ्या राजाने, जाती तवातून तारे. केले
बघा, राजा द्या तलवार, द्या मुकुट, द्या शेला. राजांनी शिवकाशीतला तलवार दिली, मुकुट दिलं, शेला दिला. बघा, आणि दोन्ही बाजूने दोन पालख्या निघाल्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीत बसला. महाराजांनी त्याला सगळं शिकवलं होतं, कसं बोलायचं, कसं चालायचं. फक्त एक गोष्ट राहिली होती बरं का, नीट ऐका. दोन्ही पालख्या दोन्ही बाजूने निघाल्या. महाराजांनी त्याला सगळं शिकवलं होतं, कसं बोलायचं, कसं चालायचं. दोन्ही बाजूने दोन पालख्या निघाल्या. ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले होते ती पालखी रडायची, आणि ज्या पालखीमध्ये शिवा काशीत बसला होता ती पालखी हसायची. आता नीट आहे का, ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले होते ती पालखी रडायची, कारण त्यांना वाटत होतं आता शिवा काशीचं कसं होणार. आणि ज्या पालखीमध्ये शिवा न्हावी बसला होता ती पालखी हसायची, कारण मेलो तरी भेदतर पण माझा राजा विशाल गडावर पोहोचल. बघा काय प्रेम असलो या पोराचं. बघा, दोन्ही पालख्या दोन बाजूने निघाल्या. महाराजांनी त्याला सगळं शिकवलं होतं, कसं बोलायचं, कसं चालायचं. फक्त एक गोष्ट राहिली होती, महाराज पालखीमधून उतरताना नेहमी उजव्या बाजूने उतरायचे, शिवा नेमक्या डाव्या बाजूने उतरला. सिद्धीच्या सरदाराने ओळखला हा राजा नाही. कत्तल झाली महाराज त्याची. 3 तलवारी त्याच्यावर चालत होत्या. जेवढा राग छत्रपती शिवाजी महाराजांवर होता तेवढा राग त्याच्यावरती काढला. बघा, पहिल्यांदा त्याची बोट कापली, हात कापले, पाय कापले, मांड्या कापल्या, पोट कापलं आणि बारीक बारीक तुकडं करून मास एका पोत्यामध्ये भरलं आणि ती पोतं छत्रपती शिवाजी महाराजांना सप्रेम भेट म्हणून दिली. बघा, महाराजांनी ज्यावेळेस ती पोतं सोडलं ना, ते मास बघून महाराज डसा डसा रडायला लागले. एवढी बेकार माती कुणाचीच झाली नव्हती, एवढे बेकार हाल कुणाचेच झाले नव्हते. महाराजांनी त्याचा गडावरच अंतविधी केला, गडावरच त्याचा दावा केला, गडावरच त्याचा तेरावा केला. गंगा पूजन ही गडावरच उरकून टाकली. बघा, संपूर्ण महाराष्ट्राच्या मातीला 20 दिवस जर झाले तरी माहित नव्हतं की शिवाचं काय झालं. 20 दिवसानंतर महाराजांनी त्या नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं, उद्या दुपारी 12 वाजता आम्ही शिवा न्हावेच्या घरी भेटायला येतो, त्याच्या आईला निरोप द्या. बघा, त्याच्या आईला एवढा आनंद झाला, तिला वाटलं 2 वर्ष झालं पोराच्या लग्नाला पोरग घरी येत नव्हतं, 2 वर्षानंतर पोरग घरी येणार. त्या आईनं आपल्या तिचा उर भरून आला हो. कपाटातली ठेवणीतली 9वारी साडी सुनबाईला नेसायला दिली. सुनबाई, उद्या या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरी येणार आहेत, ही साडी तुम्ही नेसा. कपाळ भरून कुंकू लावा. मेकअपचं सामान दिलं. बघा, कपाळ भरून कुंकू लावायला सांगितलं, पण त्या बिचारीला काय माहित होतं तिचं कुंकूच्या जगात राहिलेलं नाही. बघा, महाराज गावच्या वेशीला आले, त्या पुरीनं घरापुढं सारून काढलं, रांगोळ्या काढल्या. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा सुरू झाली. महाराज शिवा न्हावेच्या दारात आले. ती पोरगी महाराजांना ओवळायला पुढे आली. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका ओवळू राजांना. त्या पुरीला तर वाटलं माझ्या सासूनं मला कपाटामधली ठेवलीत नाही, 9वारी साडी नेसायला दिली, कपाळ भरून कुंकू लावायला लावले, आणि ऐन टायमाला मी राजांना ओवाळणार तर माझी सासू माझ्याबरोबर असं का वागत असेल. त्या पुरीनं मागं वळून बघितलं तर हा तर तिच्या सासूचाच आवाज होता. बघा, सुनबाई तुम्ही नका वळू राजांना. त्या पुरीनं मागं वळून बघितलं तर तिच्या सासूचाच आवाज होता. तिने दुसऱ्या पुरीच्या हातात ताट दिलं आणि पाय आपटत ती पोरगी घरामध्ये निघून गेली. बघा, दुसऱ्या पुरीनं महाराजांना ओवाळलं. महाराज घरामध्ये आले. हातामध्ये पाण्याचा तांब्या आणि गुळाचा खडा देण्यात आला. आधीच्या काळामध्ये प्रथा होती. आणि पहिला प्रश्न महाराजांनी त्या आईला विचारला, का हो आई, किती थाटामध्ये ती पोरगी उभा होती, का ओळून नाही दिलं तिला. ती आई म्हणाले, महाराज ती शिवाची बायको आहे. महाराज म्हणाले, चाललं असतं नाही, द्यायचं ना ओळून तिला. किती थाटामध्ये ती पोरगी उभा होती.
बघा ती आई म्हणाली, महाराज एका विधवा बाईनं तुमच्यासारख्या श्रीमंत राजाला ओळू नये. महाराजांच्या हातातला पाण्याचा तांब्याच खाली पडला. आणखी या संपूर्ण महाराष्ट्राच्या मातीला मी कळून दिलं नाही शिवाचं काय झालंय, आईनं कसं ओळखलं. त्यावेळेस ती आई म्हणाली, महाराज तुम्ही गावच्या वेशीला आला, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या पाठीमागे भाला घेऊन उभा असेल. तुम्ही धनगराच्या गल्लीला आला, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या पाठीमागे भाला घेऊन उभा असेल. तुम्ही माळ्याच्या गल्लीला आला, माझ्या दारात आला, तरी माझा पोरगा मला दिसला नाही. ज्या अर्थी तुम्ही येताय पण माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा या जगामध्ये राहिलेला नाही. बघा महाराज रडायला लागले, मावळे रडायला लागले, संपूर्ण घर दुःखामध्ये बुडालं. शिवाच्या बायकोचं कुंकू पुसण्यात आलं, सोन्या चांदीची ताटा घरामध्ये आली. बघा ती आई म्हणाली, महाराज नको मला तुमचं हे सोनं, नको मला तुमची ही चांदी, द्यायचंच असेल महाराज तर एक वचन द्या. दर बैल पोळ्याच्या सणाला माझा पोरगा माझ्या घरी यायचा, माझ्या हातची पुरणपोळी खायचा आणि माझ्या बैलाला आणि गाईला पुरणपोळी खाऊ घालायचा. आता ह्याच्या पुढे प्रत्येक बैल पोळ्याच्या सणाला तुम्ही माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणपोळी खात जा आणि माझ्या बैलाला आणि गाईला पुरणपोळी खाऊ घालत जा. त्यावेळेस महाराजांनी त्या आईला शब्द दिला, आई जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे ना तोपर्यंत तुमच्याच घरची पुरणपोळी खायला येणार. बघा त्यावेळेस त्या आईने डोळा पुसलं. मग ती आई म्हणाली, जो गेलाय ना तो छत्रपती शिवाजी महाराज गेलाय आणि जो राहिलाय तो माझा शिवा न्हावी राहिलाय. बघा याला म्हणतात एका विचाराची माता आणि एका विचाराचे पुत्र. म्हणजे आईचा मुलाचा विचार होता माझ्या राजाचं स्वराज्य निर्माण व्हावं, आणि आईचा विचार गेलेल्या मुलाचं दुःख न बाळगता माझ्या राजालाच मुलगा मानला. याला म्हणतात एका विचाराची माता आणि एका विचाराचे पुत्र. विठ्ठल